श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्याने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजय निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवण, शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्षपोटीन सामावे. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धीस प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेशी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकळा मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिली सोडोनी. एवढी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यासी प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, हो निवंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांच्या चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे माझवरी कृपा करी, तरी खडग हाती देतील. जावणी बैसला दूर, श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहून कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोन. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शिवले, म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसाच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. माया पाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषिदिनी, करताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्री चरणी धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतज्ञांसी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर.
जन पाहुणी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे, ऐशा लीला असंख्य, वर्णू जात वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.